पाटील माझ्यासोबत आहे, माझी सौभाग्यवती शोभा पाटील. हा आयुष्यातला पहिलाच प्रसंग आणि कदाचित शेवटचाही असेल की आम्ही दोघं एकत्र सादरीकरण करत असतो. वेट 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 आता आज पिंपळे साहेब आणि या महिन्यात बऱ्याचशा लोकांचा वाढदिवस आहे. त्यांच्यासाठी मी पहिल्याने शब्दसुमनाचा पुष्पगुच्छ अर्पण करतो. आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवाळावा, गाण्यातून सूर जैसा ओठातून ओघळावा, झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. हॅपी बर्थडे टू ऑल. नमस्कार मंडळी. बघता बघता मे सरला, पण मनसोक्त खाल्लेल्या आंब्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे. सर्वसामान्याप्रमाणे आंबा मला हे फळ बाळपणापासूनच आवडते. आम्ही पाटील जमीनदार, आजोबा पंजोबा यांची तापी पठारावर 7 गुरेच्या पायथ्याशी खूप मोठी शेती. प्रत्येक वावरात घनदाट छाया देणारे वृक्ष, त्यात आम्रवृक्ष अनेक. त्यामुळे काही शेतात आंबराही तयार झाला. गावरान आंबे उदंड पाड्याने मोजायचे. आंबा तयार झाल्यावर बैलगाडीने वाड्यातील अडीत यायचा. कुटुंब एकत्रित, वाडा मोठा, बाळ गोपाळाचे जणू जातं. अडीत आंबा पिकल्यानंतर बाळ गोपाळ अंगणात फेर धरून नाचायचे. आंबा होय खेळत खेळत एक सुराने गायचे. आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळितो, झिम्मा खेळितो बाई झिम्मा खेळितो, निळ्या आभाळी सांज सकाळी, जगताचा राजा रवी रंग फेकतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळितो, पाऊस वेळी ढगांच्या ओळी, थुई थुई पक्षीराज मोर नाचतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळितो, झिम्मा खेळितो बाई झिम्मा खेळितो, आंब्याच्या वणी पाणी लपुनी उंच सुराने कोकिळ बोलतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळितो, झिम्मा खेळितो बाई झिम्मा खेळितो, पायी पैंजण हाती टिपरी कुंजवनी बाळराजा कृष्ण खेळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळितो, झिम्मा खेळितो बाई झिम्मा खेळितो. अशा रीतीने अनेक बाळराजे मधुर स्वरात कुहू कुहू करत आम्ररस प्राशन करायचे. पण गेले ते दिवस, परंतु हा आंबा हा जीवनात कायम राहिला. जीवनात नाना प्रकारची आंब्याची चव जागली. आमच्यासारखे भाग्यवान आम्ही, पण पुढील पिढींना ही मजा निर्भरपणे मिळेल का? आपल्यातीलच एका आजीने तिच्या नातवाच्या खापरपंतूसाठी आपल्या वहीत एक छान गाणे लिहून ठेवले. ऐका. हापूस आंब्याची लज्जत न्यारी, एकदाच खाल्ला किमतीला भारी, पायरी आंबा गोडच गोड, खावी त्याची निदान एक तरी फोड, नावाने जरी आंबा लंगडा, तरी तब्येतीने आहे चांगला तगडा, कच्च्या आंब्याचा नखराच भरी, कच्च्या आंब्याचा नखराच भरी, लोचे त्याचे घरोघरी, दशरी आंब्याला नाही तोड, रस त्याचा भारीच गोड, बेगम पल्लीने केली सर्वांवर ताण, गरिबाच्या घरी त्याचाच मान, चवीला पानसट आंबा तोतापुरी, एकदाच खाल्ला अन म्हणाल दादा सॉरी, वटपौर्णिमेला रायवळ आंब्याचा मान, त्याविना अपुरे सुवासिनीचे वाण, संपला आंब्याचा मोसम धरी, नीलम दिसतो घरोघरी, आंब्याच्या रसाला पंचपक्वान्नाचा मान, चांदीच्या वाटीत त्याचे स्थान, आंब्याच्या फळाला राजाचा मान, सर्व करती त्यालाच सलाम. अशा या मनमोहक देवप्रिय आम्रराजाची मोहिनी सर्वसामान्यावर आहे, पण साधू संतांवर देखील आहे. त्यांनी आम्र हे रूपक धरून
जीवनविषयक तत्वज्ञान साध्या सोप्या शब्दात मांडले. उदाहरणार्थ श्री रामदास स्वामी लिखित आंबा भारूड. श्री रामदास स्वामी वाच, जय जय रघुवीर समर्थ, ऐका ऐका थांबा थांबा, कोण फळ म्हणविले बा, सगळा फळामध्ये आंबा मोठे फळ, त्याचा स्वाद अनुमानेना, रंगरूप हे कळेना, भूमंडळी आंबे नाना नाना ठाई, मावे हिरवे सिंदूर पर्ण, गुलाबी काळे गौरवर्ण, जांभळे ढवळे नाना जाण, पिवळे आंबे आंबे एकरंगी दुरंगी, पाहो जाता नाना रंगी, सप्तरंगी बाह्यरंगी वेगळावे, आंबे वाटोळे लांबोळे, चापट कळकुंबे सरळे, भरी वनवनीताचे गोडे, ऐसे माऊ नाना फळांची गोडी ते, आंब्यामध्ये आढळते, सेपे कोथिंबरी वासाचे नाना परी, आंबे वाकडे तिकडे, खरबड नाकाडे लंगडे, केळे कुहिरे तुरजे इडे, बाह्याकार कोई लहान दाणे मोठे, मगज अमृताचे साठे, हाती घेता सुखवाटे वास घेता, सोपसालिया असेना, नासक विटक दिसेना, टाकावे वस्त्रावरी कोरडे आंबे, एक आंबा वाटीभरे, नुसते रसामध्ये गरे, आता श्रमची उतरे संसारीचा, आंबा तगनक नासेना, रंगविरंग दिसेना, सुकता गोडी ही सांडेना, काही केल्या भूमंडळी आंबे पूर्ण, खाऊन पाहतो तो कोण, भोगता जगदीश आपण, सखळा ठाई, नाना वर्ण नाना स्वाद मध्ये भेद, नाना सुवासे आनंदे होत आहे, आंबे लावावे लाटावे, आंबे वाटावे लुटावे, आंबे वाटिता सुटावे, कोणीतरी नाही जळते थे फळ, का उदंड आम्रफळ, परोपकाराचे केवळ मोठे पुण्य, पुण्य करावे करवावे, ज्ञान धरावे धरवावे, स्वय तरावे तरवावे, एकमेका मी तो बोलितो स्वभावे, यात मानेल तितके घ्यावे, काही सार्थक करावे, संसाराची दास म्हणे परोपरी, शब्दा परी सकळणी भरी, जिने थोडे या संसारी, दोन दिसाचे जय जय रघुवीर समर्थ. श्री रामदास स्वामी यांनी आपल्या या भारुडातून आंबा हे रूपक घेऊन जीवन, अध्यात्म आणि परोपकाराचे महत्त्व साध्या पण प्रभावी शब्दात मांडले. हे भारूड केवळ आंब्याचे वर्णन नाही, तर मानवी जीवनाचे वैविध्य, गुण आणि कर्तव्य यांचे प्रतिकात्मक चित्रण आहे. आंब्याचे नाना रंग, आकार, स्वाद आणि सुगंध याचे वर्णन करताना मानवी जीवनातील विविधता दर्शवतात. ज्याप्रमाणे आंबे हिरवे, पिवळे, लांबट, गोल, मोठे, लहान असतात, त्याप्रमाणे माणसंही वेगवेगळ्या स्वभावाची, गुणाची आणि कर्माची असतात. प्रत्येक आंब्याची चव, सुगंध वेगळा असतो, पण सर्वच आपापल्या परीने आनंद देतात. हेच मानवी जीवनाचे सत्य. प्रत्येक व्यक्ती आपल्या वैशिष्ट्याने जगाला समृद्ध करते. भारुडाच्या मध्यात रामदास स्वामी आंब्याच्या गुणाद्वारे परोपकाराचे महत्त्व अधोरेखित करतात. आंबा स्वतःची गोडी, रस, सुगंध दुसऱ्यांना देतो, त्याचप्रमाणे माणसाने आपले ज्ञान, संपत्ती आणि सामर्थ्य समाजाच्या कल्याणासाठी वाटावे. आंबे लावावे, लुटावे, वाटावे, लुटावे हे शब्द परोपकाराच्या पुण्यकर्माचे प्रतीक आहे. आंबा सुकला तरी त्याची गोडी कमी होत नाही, त्याप्रमाणे खरे ज्ञान, सद्गुण कधीही नष्ट होत नाही. भारुडाच्या शेवटी रामदास स्वामी विश्वातील सर्व आंब्याचा भोक्ता म्हणून जगदीश अर्थात परमेश्वराला संबोधतात. हे सूचित करतात, सृष्टीतील प्रत्येक वस्तू आणि जीव
हा ईश्वराचा अंश. मानवाने स्वतःला या विश्वासी जोडून परमेश्वराच्या इच्छेनुसार जगावे, पुण्य करावे, ज्ञान धरावे, स्वय करावे, तरवावे. या ओळीतून आत्मोद्धार आणि परमार्थ यांचा संदेश मिळतो. शेवटी जिने थोडे संसारी दोन दिसाचे असा उद्देश करत समर्थ रामदास स्वामी जीवनाच्या क्षणपंगुरतेवर प्रकाश टाकतात आणि सत्कर्मावर भर देतात. जय जय रघुवीर. हॅलो. आता योग झाला, आंबा झाला, त्याच्यानंतर यातून आपण काय घ्यायचं प्रसादासाठी, त्याच्यासाठी एक अभंग म्हण. सकल जनासी मुठ मुठ वाटावी. पंचविषय हे षड्रूप जिंकुनी कुबुद्धी टाकावी. सतमार्गाची भक्ती धरुनी सुबुद्धी वाटावी. पंचविषय हे षड्रूप जिंकुनी कुबुद्धी टाकावी. सतमार्गाची भक्ती धरुनी सुबुद्धी वाटावी. हरिनामाची गोड साखर अखंड चाखावी. घेऊनी अनुभव सकल जनासी मुठ मुठ वाटावी. ब्रह्ममुनीने बहुप्रेमाने साखर दिली बाळा. तीही बक्षिली प्रल्हादाने नवितो कळकीळ. ब्रह्ममुनीने बहुप्रेमाने साखर दिली बाळा. तीही बक्षिली प्रल्हादाने नवितो कळकीळ. हरिनामाची गोड साखर अखंड चाखावी. घेऊनी अनुभव सकल जनासी मुठ मुठ वाटावी. साखर खाऊनी वाल्या पोळी पुष्ट किती बनला. 100 कोटी काव्य करोनी गातो रामलीला. साखर खाऊनी वाल्या पोळी पुष्ट किती बनला. 100 कोटी काव्य करोनी गातो रामलीला. हरिनामाची गोड साखर अखंड चाखावी. घेऊनी अनुभव सकल जनासी मुठ मुठ वाटावी. सागरी बुडाली गजपदी तुडवी विष दिवे जाला. स्तंभ फोडूनी दैत्यवधूनी रक्षी प्रल्हादाला. सागरी बुडवी गजपदी तुडवी विष दिवे जाला. स्तंभ फोडूनी दैत्यवधूनी रक्षी प्रल्हादाला. हरिनामाची गोड साखर अखंड चाखावी. घेऊनी अनुभव सकल जनासी मुठ मुठ वाटावी. ऐशा संकटी पडले असता कळले श्रीहरीला. मध्वबंगेश्वर दास संतांचा गुरुपती दिन झाला. ऐशा संकटी पडले असता कळले श्रीहरीला.
अनुभव घेऊन सकल जनासी मुठ मुठ वाटावे.